कोळगाव धरणातून अन्हाळा साठवण तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे धनंजय सावंत यांच्या हस्ते जलपूजन। परंडा तालुक्यातील सीना कोळगाव धरणातील पाणी उपसा सिंचन धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते अन्हाळा इनगोंदा साठवण तलावात सोडण्यात आले। यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे। सीना कोळगाव धरणातील पाणी उपसा करून कॅनॉलद्वारे अन्हाळा इनगोंदा येथील तलावात सोडण्यात आले। या पाण्यामुळे 6 गावातील 1900 हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी दिली आहे। जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। पाणी घ्यायचं हे आमची पोटतिडक होती आणि त्याला यश आलं। भैरवनाथानं आमचं गाणं ऐकलं। आमचा सीना कोळेगाव पाऊस कमी असताना सुद्धा सीना कोळेगाव डॅम हा 100% भरला, म्हणून आज इनगोंदाच्या डॅम मध्ये पाणी येतं एवढंच। आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसतो, एवढंच मी आज तुम्हाला सांगितलं। नेमकं काय भूमिका आहे, कशा पद्धतीने पाणी सोडण्यात आलं? आपण बघत असाल या ठिकाणी एवढा मोठा सुंदर तलाव, ज्या तलावाच्या जलसाठा संपूर्ण 100% भरल्यानंतर जवळपास 5,500 हेक्टर जमीन ओलिताखाली येते। पण या तलावाचा कॅचमेंट एरिया कमी असल्यामुळे या तलावामध्ये जास्त पाणी येत नाही। त्यामुळं आपण या ठिकाणी आज जे अन्हाळा उपसा सिंचन आहे त्याचे रात्रीच पंप सुरू केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे डॅम जवळपास 1.5 महिन्यामध्ये हा डॅम 100% भरेल अशी आम्हाला खात्री आहे। आणि या शेतकऱ्यांनी ज्या परिस्थितीमध्ये डॅमला इथल्या जमिनी गेल्या, इथल्या लोकांचं शेतीही गेली, पण त्याच ह्याच्यामध्ये पाणी शेताला नव्हतं। या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आदरणीय आपले मंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांना मागणी केल्यानंतर जसं सीना कोळेगावचा डॅम काल रात्री 100% झाला, तसंच त्या मोटरा आपण या ठिकाणी सुरू केल्या आणि ते पाणी आपल्या इनगोंदा डॅम मध्ये सुरू केलेलं आहे। आता आपण पाहतोय की भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून भूम परंडा माशिव मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं देखील सुरू आहेत। यावर विरोधकांमध्ये देखील अपप्रचार केला जातो, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? काय माहिती आहे का, विरोधकांनी अपप्रचार तर केलाच पाहिजे की हो, कारण त्यांच्याकडे दुसरं कारणच काही नाही ना, त्यामुळे अपप्रचार तर त्यांनी केला पाहिजे। पण आम्ही असं मानतो की 5 वर्षासाठी या लोकांनी आम्हाला जे त्या आदरणीय मंत्री महोदय तानाजीराव सावंत साहेबांना आमदार म्हणून या ठिकाणून निवडून दिलं, त्यांनी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून एक सेवक म्हणून निवडून दिलेला आहे। आणि मला वाटतं ती सेवा करायला आदरणीय तानाजीराव सावंत साहेब, आपले लाडके पालकमंत्री, या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, हे कुठेही कमी पडलेले नाहीत। फक्त अपप्रचार करणं किंवा थापा मारणं हेच फक्त विरोधक करू शकतो। आपण बघत असाल की भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून आपण वस्तीजोड रस्ते घेतले, जवळपास मला वाटतं नुसत्या परंडा तालुक्यात मी 300 किलोमीटरच्या पुढे वस्त्यांचे रस्त्याचे मुरुम टाकणं असेल, रोलर मारणं असेल किंवा सगळ्या गोष्टी केल्या। विरोध म्हणून ह्या लोकांनी काय केलं, एखादा दुसरा रस्ता करून द्यायचं सोडलं, पण तक्रारी केलं, हे ना रॉयल्टी भरले का? अरे राजांनो, जिथं मी मुरुमाचे एवढे सगळे माझ्या भैरवनाथ उद्योग समाजाच्या माध्यमातून मुरुम टाकून एवढा खर्च करतो, 5-10 हजाराची रॉयल्टी नाही भरणार का? म्हणजे ह्यांच्या बालिश बुद्धीची सुद्धा कीव करावीशी वाटते। तुमच्याकडं विरोधाला विरोध म्हणून तुम्ही विरोध करताय, काही कारण नाही, उगाच काहीतरी द्यायचं। आता मला सांगा, हे सगळे शेतकरी येत आहेत, ह्याच्या अगोदर सुद्धा 3 वेळा हा डॅम भरण्याचा प्रयत्न आदरणीय सावंत साहेबांच्या माध्यमातून आम्ही केला आणि आम्ही यशस्वी केला। आम्ही ते या डॅम मध्ये पाणी भरलं। काल आज मी कुठल्या तरी व्हॉट्सअप फेसबुकच्या ग्रुपवरती बघितलं, माझ्या आमदाराचं पत्र, लगेच आम्ही गेलं, तत्काळ अधिकाऱ्यानं सोडलं। त्याला त्या मोटरचा नट तरी माहिती आहे का? गेलाय का कधी पंप हाऊसवर? काय करावं? हा, ज्यांनी केलं ना त्याला केलं म्हणा तुम्ही, आपल्यालाच आपलं म्हणा, शेजारच्याला आपलं म्हणू नका। कारण आपण ज्या आमदार साहेबाची ओळख जलदूत म्हणून आहे, ज्यानं शिवजलचं काम या मतदारसंघामध्ये एवढं मोठं केलं, त्या आमदारांना ह्याने शिकवायची गरज नाही कुठल्या डॅम मध्ये पाणी कसं आणायचं किंवा काय करायचं। मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मंत्री महोदय सतत 8-10 दिवस, जसं सीना कोळेगावचा आमचा शिवाजी पवार इथे जिल्हा परिषदचे मेंबर आहेत, पांढरेवळे डॅमचं मला वाटतं शिवाजीराव आपण कंटिन्यू बोलत होतो, डॅम पदाधिकारी पाणी सोडल्याबद्दल आपला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सावंत साहेब यांचे खरोखर अनंत उपकार मानतो आम्ही। कारण का, आज शेतकरी हा पाण्याला दुसरं नाव म्हणजे जीवन आहे आणि ते जीवन त्यांनी उदार अंतकरणानं त्या ठिकाणी असणारं स्वखर्चातून
असणारा इनगोदा तलावाच्या ठिकाणी पाणी पोच करण्याचं महाभयंकर असं मोठं कार्य केलेलं आहे. आम्ही त्यांचं अत्यंत आभारी आहोत. वरचीवर मनपूर्वक त्यांचा आभार मानतो. वरचीवर त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं. आम्ही तुमच्या अखंड पाठीशी राहू हा आमचा शब्द आहे. त्या समाजापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य सावंत साहेब करत आहेत. भगवंत त्याला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय. सावंत साहेबांमुळे उद्याचं भाग्य उदयाला आलं ह्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मंत्री महोदय तानाजीराव सावंत साहेब व माननीय श्री धनंजय दादा सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखाना भरनाथ उद्योग समूहानं जे 8-10 दिवस आधी मोटरांचा सारा मेंटेनन्स करून हे इनगोदा आनाळा साठवण तलावात पाणी सोडल्याबद्दल सर्व शेतकरी व ग्रामस्थाच्या वतीनं आनाळा इनगोदा व पंचक्रोशीतील शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभं राहू.